गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील गोरठा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 5वीतील विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण। विद्यार्थ्याच्या आईच्या तक्रारीवरून शिक्षिकेच्या विरोधात आमगाव पोलिसात गुन्हा दाखल। नागपुरात वाळू माफियाचा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून फिल्मी स्टाईल पाठलाग। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग रोखताना क्रेटा कार चालकाकडून आडकाठी करण्याचा प्रयत्न। अखेरीस पोलिसांच्या मदतीने वाळूचा ट्रक घेतला ताब्यात। उपविभागीय अधिकारी विद्याधर चव्हाण यांची कामगिरी। गुहागरमध्ये क्रिकेटच्या वादावरून झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक न झाल्यामुळे आईचा संताप अनावर। पीडित मुलाच्या आईचा रात्री उशिरा पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांना जाब। उपविभागीय अधिकाऱ्यांना देखील ठणकावलं। संबंधितांना अटक न झाल्यास न्यायालयात जाण्याचा दिला इशारा। डॉन बनण्याच्या हव्यासापोटी सराईत गुन्हेगाराकडून हातात कोयता घेऊन दहशत। छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। शिवाजीनगर भागात जंबुरे हॉस्पिटल जवळची घटना। बीडमध्ये ड्रोनद्वारे निदर्शनास आलेल्या 12वीच्या कॉपी प्रकरणात 17 शिक्षकांवर गुन्हा दाखल। बीड तालुक्यातील चौसाळा केंद्रावरचा कॉपीचा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यात कैद। जिल्ह्यातील 103 परीक्षा केंद्रांवर प्रशासनाची सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे नजर। भंडाऱ्यात 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखात विक्री। उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने केली चिमुकलीची विक्री। मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयीसह 5 जणांवर गुन्हा दाखल। एका महिलेलाही अटक। डॉक्टर मात्र फरार। पांढराबोडी गावात एका महिलेकडे 10 दिवसांचं बाळ असल्याची मिळाली होती गोपनीय माहिती। मुंबईमध्ये भायखळा परिसरात 18 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली। घटनेत 5 जण जखमी। तांत्रिक बिघाडामुळे घटना घडल्याची माहिती। लातूरमध्ये धार्मिक ओळख पाहून तरुणावर हल्ला। शिर्डी मनमाड काकीनाडा एक्सप्रेसमधील घटना। एका प्रवाशावर 20 जणांच्या टोळक्याचा हल्ला। दोषींवर कठोर कारवाई करण्याची एमआयएमची मागणी। अहिल्यानगरात गोळीबार झाल्याची घटना। राज चेंबर्स भागात एका तरुणावर पाठलाग करत अज्ञाताचा गोळीबार। हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। वाघोलीतील कॉलेज जवळील बैठक या कॅफेमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण। फॉर्च्युनर कारमधून आलेल्या तरुणांची विद्यार्थ्याला मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलिसांनी कडक उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी। पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांचं मोठं कॉम्बिंग ऑपरेशन। बांगलादेशी महिलांची सुटका। 7 ग्रॅम चरस आणि अंमली पदार्थांचे इंजेक्शन केले जप्त। पुण्यात महिला हवालदाराकडून पोलीस चौकीतच तरुणीचा सौदा। कुंटणखाण्यातून बाहेर पडलेल्या तरुणीचा पोलीस चौकीतच सौदा। महिला हवालदाराने तरुणीला पुन्हा कुंटणखाण्याच्या बाल्कनीकडे दिलं। महिला पोलीस हवालदाराचं तत्काळ निलंबन। पुण्यात ज्येष्ठ नागरिकाच्या सायबर फसवणुकीप्रकरणी 8 जणांना अटक। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून केली होती 22 कोटी रुपयांची फसवणूक। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवलं। दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करणाऱ्या चोरट्यानं मंगळसूत्र पळवल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गावर कांद्याच्या ट्रकला अचानक आग। सांगवी परिसरात पेट्रोल पंपावर उभा होता ट्रक। स्टार्टरमध्ये स्पार्क झाल्यामुळे गाडीनं घेतला पेट। सुदैवानं कोणतीही जीवितहानी टळली आहे। कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर पोलिसांची कारवाई। गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठा आवाज करणाऱ्या बुलेट चालकांच्या विरोधात नागरिकांकडून सतत तक्रारी येत होत्या। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीकडून पैशाचा महापूर येऊन देखील निष्ठेची भिंत तोडता आलेली नाही। निवडणुकीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया। येणारा उद्याचा काळ हा आपला असेल। उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास। रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांची गटनोंदणी। वैकुंठ पाटील यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती तर मधुकर पाटील हे राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी। धाराशिवच्या भूमवरांडा आणि वाशी तालुक्यातल्या शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पुण्यात एकत्र। अध्यक्ष निवडीपर्यंत सर्व उमेदवार एकत्र सहलीवर जाणार। तानाजी सावंत यांच्या संस्थेच्या पुण्यातील कार्यालयात स्वागत समारंभ। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांचा पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते सत्कार। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीविषयी कोणीही भाष्य करू नये। निवडीचे अधिकार फक्त पक्षश्रेष्ठींना आहेत, पालकमंत्र्यांना देखील नाहीत। जयकुमार गोरेंचं वक्तव्य। लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचाच होणार। भाजप नेते माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेचं गणित जुळवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग।
अहिल्यानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतीचा जातमुक्त गावाचा ठराव. गावात जातींवरून भेद केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील असा ठराव एकमुखानं संमत. पोलिसांनी केलेल्या आरोपांचं एकनाथ खडसे यांच्याकडून खंडन. एकनाथ खडसेंवर जळगावातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा. गौण खनिज चोरीच्या प्रकरणात चौकशीवेळी खडसेंनी अरेरावी केल्याचा आरोप. चौकशीवेळी चुकीचा शब्द निघाल्यानंतर माफी मागितली. एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण. अजित पवारांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा जयंत पाटलांचा निर्णय. माझा वाढदिवस साजरा करू नये, कुठेही पोस्टर लावू नयेत आणि कार्यक्रम देखील करू नका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना विनंती. रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलंय. तत्काळ एका बाह्य संस्थेकडून अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. आमदार अमोल मिटकरींची मागणी. पुणे पालिकेची शासनाकडे 3045 कोटींची थकबाकी. राज्य शासनानं तातडीनं निधी देण्याची मागणी. निधी मिळाल्यास कर वाढ टाळता येईल, पालिकेनं व्यक्त केलं मत. नाशिकमध्ये खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मराठी न बोलता हिंदीत बोलण्याचा आग्रह. मनसैनिकांचा क्लासमधील कर्मचाऱ्यांना चोप. शरणपूर रोड येथील फिजिक्सवाला या क्लासेसमधील प्रकार. मराठी भाषेत बोलणाऱ्या मुलांना गावठी आणि मॅनर्सलेस म्हटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात. आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार. बैठकांना मुख्यमंत्री ऑनलाईन हजेरी लावतील. अतिक्रमणांमुळे रस्त्यांची अवस्था वाईट. पुढच्या 10 वर्षात मुंबईकर घोड्यानेच प्रवास करतील. मुंबई हायकोर्टाचे मुंबई महापालिकेच्या कारभारावर कडक ताशेरे. पवईतील फुटपाथवर वाढत्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाकडून पालिकेची कानउघाडणी. मुंबई लोकलमधील प्रवासात मृत्यू झालेली आकडेवारी समोर. 2025 मध्ये वर्षभरात 539 लोकांचा लोकलच्या प्रवासादरम्यान नैसर्गिक मृत्यू. रेल्वे प्रशासनाची माहिती. 486 पुरुष तर 53 महिलांचा समावेश. झालेली घटना अतिशय दुर्दैवी. 12वीच्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. रेल्वे मंत्रालयाकडून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू. शिंदेंची माहिती. उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाहतूक कोंडीबाबत चर्चा. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि कार पार्किंगचे पडसाद बैठकीमध्ये उमटले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक. सरकारी अधिकाऱ्यांची दांडी देखील चर्चेत. सातारा, मिरज आणि कोल्हापूर संस्थांचं गॅझेटर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार. मराठा आंदोलक मनोज सरांगे यांची माहिती. मार्चमध्ये सोलापुरात पहिली बैठक होणार. नाशिकच्या सटाणामध्ये सोशल मीडियावरील भूतानं आराई गावाला पछाडलं. आराई गावात भूताचा वावर असल्याचा व्हिडिओ. नागरिक घालतायत गस्त. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिल्लारी खोऱ्यात पुन्हा एकदा बाहुबली टस्कर हत्तीची एंट्री. चंदगड तालुक्यात वावरत असलेल्या बाहुबली तिल्लारी खोऱ्यात दाखल. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील 1447 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. शासनाकडून मिळणाऱ्या बोनसच्या रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट. धान खरेदी केंद्र संस्थांनी गैरकारभार केल्यामुळे शेतकऱ्यांना फटका. गुन्हा दाखल करण्याची मागणी. वाशिममध्ये लांबलेल्या थंडीचा रबी पिकांना फायदा. गहू उत्पादन वाढीची शक्यता. दीर्घकाळ टिकून असलेल्या थंडीचा रबी पिकांवर सकारात्मक परिणाम. थंडीमुळे भूगर्भातील पाणी पातळी टिकून राहण्यास मदत. अमरावतीच्या दर्यापुरात अवघ्या 7 सेकंदात जिंकली बैलगाडा शर्यत. दर्यापुरात शिवछत्रपती शंकरपटाचं आयोजन. विदर्भासह मध्य प्रदेश राज्यभरातून मोठ्या संख्येनं बैलजोड्या दाखल. प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून 4 महिन्यातच पुन्हा बदल. नव्या निकषांनुसार उमेदवारांच्या शैक्षणिक व संशोधन गुणवत्तेला 60 गुण, अध्यापन कौशल्यासाठी 20% गुण आणि मुलाखतीसाठी 20% गुण दिले जातील. राज्यातील शिक्षक पात्रता म्हणजेच टीईटी परीक्षा वर्षातून 2दा घेण्याचा राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय. कोर्टाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी. पहिली टीईटी परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता. सहकाराच्या माध्यमातून देशात श्वेतक्रांती 2.0 द्वारे दुग्ध क्षेत्रात मोठं परिवर्तन घडणार. देशात 75,000 नव्या सहकारी दुग्ध संस्था स्थापन करणार. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेत माहिती. नंदुरबारच्या नवापूरमध्ये माकडांचे शाळेतील विद्यार्थ्यांवर हल्ले. वन विभागाकडे तक्रार केल्यानंतरही ठोस कारवाई नाही. शिक्षक पालकांचा आरोप. माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची तहसीलदारांकडे तक्रार.
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक आरजू बिश्नोईनं रणवीर सिंहला धमकी दिल्याची सूत्रांची माहिती. रणवीरचे सेक्रेटरीला व्हॉट्सअप ऑडिओ नोट पाठवत धमकावल्याची माहिती. कोट्यवधींच्या खंडणीची मागणी. मंगळुरूमध्ये स्कूल बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील 2 मुलांचा मृत्यू तर दुचाकीला धडक दिल्यानंतरही बस चालकानं ब्रेक न लावल्याची माहिती. जम्मू आणि काश्मीरच्या उंच भागात जोरदार बर्फवृष्टी. पर्यटन स्थळांचं आकर्षण वाढलं. काश्मीर खोऱ्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गवर बर्फाची चादर. सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.